महामारीच्या प्रसंगी आपण आपल्या आरोग्याचे कुठचे कुठचे काळजी घ्यायची, जेणेकरून आपण या कोरोनापासून किंवा या प्रादुर्भावापासून आपण स्वतःला लांब ठेवू शकू, याच्याबद्दल अत्यंत उत्तम मार्गदर्शन केलं होतं. आजचा विषय आहे तो म्हणजे मानसवेध. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या लॉकडाऊन मध्ये किंवा या कोरोनाच्या प्रादुर्भावाबरोबर आपण ज्या पद्धतीने जगतो, त्यात आपल्या मनाला अत्यंत वेगळे वेगळे प्रश्न भेडसावत असतात. जसे की या आजारासोबत आपण स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं, त्याचप्रमाणे आपण जिथे कामधंद्याला जातो तो कामधंदा चालू राहील का, मी ज्या ठिकाणी कामाला जातो तिथे माझी नोकरी व्यवस्थित चालू राहील का, या सगळ्या गोष्टींच्या चिंता प्रत्येकाला लागल्या असतात आणि पर्यायाने प्रत्येकाला मानसिक दडपण येतं. खरं बघायला गेल्या अशा गोष्टी, असे महामाऱ्या या पूर्वी पण आलेल्या आहेत आणि याच्यातून आपण उभारी घेऊन निश्चितच बाहेर पडतो. पण तरी सुद्धा या प्रश्नांनी आपण कायम स्वतःला, आपली मानसिकता एवढी डिस्टर्ब करून घेतो की आपल्याला कायम त्याच्यामुळे आपण म्हणजे काही लोक तर अगदी डिप्रेशन पर्यंत पण जातात. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजेच आजचा मानसवेध. आज आपले व्याख्याते आपल्याला इतके चांगले लाभलेले आहेत की त्यांचा जवळजवळ 39 वर्षाचा व्यवसायाचा आणि समाजसेवेचा अनुभव आहे. आपल्या आजच्या व्याख्यात्यांचं नाव आहे श्री रवींद्र खानोलकर. खानोलकर साहेबांचा जन्म 3 डिसेंबर 1953 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांनी बीकॉम आणि CA बँकिंगची जी एक्झाम असते ती पास करून बँक ऑफ इंडिया मध्ये जॉब करत होते. पण त्यांना उद्योग व्यवसाय करायची प्रचंड उर्मी होती, त्यामुळे त्यांनी बँकेचा एवढा सुरक्षित असलेला जॉब सोडला आणि डिप्लोमा इन इम्पोर्ट एक्सपोर्ट, डिप्लोमा इन वेब मास्टर अँड ग्राफिक डिझायनिंग असे वेगळे वेगळे कोर्सेस केले. त्यांना ज्ञानार्जनाची प्रचंड भूक होती. जवळजवळ 21 वर्ष ते समाजसेवा करतायत आणि त्या माध्यमातून त्यांना खूप अनुभव आलेले आहेत आणि आज निश्चितच या अनुभवांचा आपल्याला सगळ्यांना फायदा होईल. त्यांनी नोकरी सोडून इंडो इन्फो सर्व्हिसेस नावाची एक कंपनी सुरू केली आणि त्या कंपनीतून ते वेब डिझायनिंग करायला लागले आणि बऱ्याच वेबसाईट ते मॅनेज करायचे. त्यांची सगळ्यात पॉप्युलर वेबसाईट ती म्हणजे डोंबिवली.in. तिथे डोंबिवलीतल्या अनेक बिझनेसमॅन लोकांचे प्रत्येकाची पेजेस असायची आणि त्याच्यावरनं ते ऍडव्हर्टायझिंग करायचे. त्यांना त्याचबरोबर त्यांनी नंतर यश लाईफ कोच नावाने एक संस्था सुरू केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ते वैयक्तिक आणि कौटुंबिक मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर त्यांनी अनेक व्यावसायिक मार्गदर्शन केलेली आहेत आणि हे सर्व करत असताना त्यांची समाजसेवा चालूच होती. त्यांना समाजसेवेचं बाळकडू त्यांचे आई वडील आणि त्यांची बहीण यांच्याकडून मिळालं. आता जर आपण बघितलं तर अल्कोहोलिक अनॉनिमस आश्रय ट्रस्ट जे वैद्यकीय ट्रस्ट आहे, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली, सावली अनाथ आश्रम जो बदलापूरला आहे, रोटरी उद्यम ट्रस्ट, त्याचप्रमाणे कुडाल देशकर गौड ब्राह्मण सहयोगच्या संचालक पदावर ते आहेत. कुडाल देशकर उद्योजक संघाचे ते व्हाईस चेअरमन आहेत. कुडाल देशकर विवाह संस्था 2018 पासून ते चालवत आहेत आणि हे सगळं सांभाळत असताना दुर्दैवाने त्यांची बहीण म्हणजे ज्योतिताई पाटकर, आपल्या समाजभूषण, त्या ज्योतिताई पाटकरांच्या मृत्यूमुळे त्यांनी सुरू केलेली परिवर्तन संस्था आणि दिलासा विरंगुळा कट्टा या दोन्हीचं काम त्यांच्यावर पडलं, पण त्यांनी ही जबाबदारी पण अत्यंत लिलया पेलली. असे आजचे व्याख्याते रवींद्र खानोलकर यांना मी विनंती करतो की त्यांच्या अनुभवाचे बोल आम्हाला त्यांनी द्यावेत आणि त्यातून आमच्या मनातील दडपण दूर करावे. खानोलकर साहेब, आपण जरा बोलायला सुरुवात करू शकाल. नमस्कार आणि सगळ्यांना आधी माझा सादर प्रणाम. आजचा विषय आपला आहे मानसवेध. पण तो मानसवेध हा मानसशास्त्राला धरून वगैरे क्लिष्ट करून आपल्याला त्याच्याकडे बघायचं नाही आहे, कारण आपल्याला पहिल्याच वर्षी सगळी लढाई जिंकून पुढे जायचं आणि त्याप्रमाणे मानस केलं असलं तरी जबाबदारीची नोकरी करणारे, करिअर साठी झटणारे यूथ, आपले तरुण वर्ग किंवा 8वी ते 12वी अभ्यासू,
या सगळ्यांना हा आजचा जो आपला विषय असेल हा लागू होईल. कारण एक सोपं म्हटलं जातं, थिंक फॉर इट अँड यू गेट इट. इंग्लिशमध्ये म्हणतो आपण थिंक पॉझिटिव्ह गेट पॉझिटिव्ह. जगणं इतकं सोपं आहे ना. मानस शब्द एवढ्यासाठी त्याचा आलाय की आपली जी थॉट प्रोसेस आहे ती आपण एवढी सकारात्मक करायची. थॉट प्रोसेस सकारात्मक नसेल तर काही साध्य होत नाही. मग त्याच्यासाठी हा लॉकडाऊन किंवा कोरोना असायला पाहिजे होता असं नाही आहे. पण मला उलट म्हणायचं आहे, आजचा आपला जो काही आपण विषय कव्हर करणार आहोत त्याच्यानंतर अशी जादू होऊ शकते की गेल्या वर्षापेक्षा आपण आपल्या कामकाजामध्ये, व्यवसायात डबल प्रगती म्हणजे दुप्पट प्रगती केलेली असू. या लॉकडाऊनच्या काळात एक मेसेज आला होता, अगदी सुंदर मेसेज. अर्थ इज क्लोज फॉर रिनोव्हेशन. हा रिनोव्हेशन शब्द एवढा सकारात्मक होता. 2 महिने आपल्याकडे तरी पृथ्वी आणि सगळं थांबलं होतं. म्हणजे काय, पृथ्वी नूतनीकरणासाठी बंद आहे. म्हणजे लॉकडाऊन नंतरच्या काळात ती नवीन रूपात, नव्या कार्यक्षमतेने, अधिक सुसज्ज व नव्या दमाने आपल्या समोर सादर होणार. आणि आपल्याला पण एक्झॅक्टली तेच करायचं. पृथ्वीचं नूतनीकरण जसं होणार आहे तसं आपलंही नूतनीकरण या काळात झालेलं आहे आतून. कारण आपल्यापैकी प्रत्येकाने या काळामध्ये आपल्या पुढच्या, कारण आपला आतापर्यंत जो काळ होता त्याच्यात आपण म्हणायचो मला वेळच नाही म्हणून. म्हणजे मला इतका वेळ नाहीये की मी माझ्या धंद्याच्या वाढीबद्दल पण विचार करू शकत नाही. पण ह्या मधल्या काळामध्ये आपल्याला थोडं देवाने म्हणजे अखंड जगाला थांबवलं एकत्र. त्यामुळे कोणाचंच कोणाबद्दल काही म्हणणं नाही आहे, म्हणजे कंप्लेंट नाही आहे. जर एकटाच थांबला असता तर आम्ही नशिबाला दोष देऊन जगतो. तर आपणही तेवढंच नव्या दमाने आणि नवीन बनून नवीन कार्यक्षमतेने हा बदल स्वीकारायचा. पूर्वी आपण ना मोठ्या घोषणाने म्हणायचो जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे बदल. पण हा बदल आपण कधी अनुभवला नव्हता. बदल झेलण्याची तर आम्हाला सवयच नव्हती. काळाच्या ओघात आम्ही एवढे सुरक्षित कवचामध्ये जाऊन बसलो होतो की ते कवच, कालच आपले डॉक्टर ठाकूरांनी सांगितलं की काही लोक मेडिक्लेम घेतात, इन्शुरन्स करतात आणि सगळी व्यवस्था करतात आणि स्वतःला सुरक्षित मानतात. तर काल त्यांनी वैद्यकीय ह्याच्यात सांगितलं की तेवढी सुरक्षितता पुरी नाही आहे, आपल्याला बाकी काही करायचं आहे. पण ही जी काही आपण ज्याला कम्फर्ट झोन म्हणतात इंग्लिशमध्ये, हे जे काही सुरक्षित कोश आहे ना, त्याच्या सवयीमुळे मला असं वाटतं की आमच्यातले चांगले चांगले व्यावसायिक पण त्यांच्या एफिशियन्सीमध्ये खूप कमी पडत होते. अभ्यासाच्या एफिशियन्सी, कारण हा जे सुरक्षितपणा आहे ना, की फोन केला की टॅक्सी येते, फोन केला की वाण्याचं सामान येतं, ऑनलाईन सामान येतं, मॉलला गेलं तर हव्या त्या वस्तू मिळतात पण बरोबर नको त्या पण वस्तू मिळतात, हॉटेलिंग आहे. हे जे काही ह्या कवचात जगताना ना आम्हाला बाकीच्या गोष्टींसाठी किंवा आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ नव्हता किंवा मानसिकता नव्हती म्हणायचं झालं तर त्या सुरक्षित कोशामुळे नव्हतं. लॉकडाऊन बद्दल ना 2 दिवसापूर्वी एक छान शीर्षक वाचलं मी. लॉकडाउन तुमको समझा मैं टॉर्चर पर निकला तू एक टीचर. म्हणजे लॉकडाऊनला त्या कवीने म्हटलंय, अरे तुला मी एक टॉर्चर म्हणजे त्रास समजलो, पण तू तो साला गुरु निघला, तू गुरु बनून आमच्या समोर आलेला आहे. आणि ह्या लॉकडाऊनच्या 2 महिन्याच्या काळात जर आपल्याला गुरु भेटला असेल तर पहिला गुरु असं म्हणायला हरकत नाही की तो आपला देश आहे. बघा, आपला गुरु 2 महिने लॉकडाऊन, 130 कोटी जनता, 29 राज्य, 7 युनियन टेरिटरीज, असंख्य नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांना धरून ही 2 महिन्याची लढाई तर जिंकलीच आहे. पण त्याचबरोबर देशाच्या तत्व आणि संस्कृतीला धरून धान्यापासून मेडिकल सर्व्हिसेस पासून मेडिकल गुड्स 56 देशांना दान किंवा विक्री या स्वरूपात पोहोचत झाले. आणि पुढील सर्व काळासाठी मेडिकल एक्सपोर्टसाठी आपण
लोकांच्या समोर सादर आहोत आणि कदाचित नंबर 1 मेडिकल एक्सपोर्टर्स काही काळात बनू, अशी आपल्याकडे रचना आहे. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये हे आपल्या समोर एक पहिला गुरु आहे, तो म्हणजे आपला स्वतःचा देश आहे. आता मला एक उदाहरण द्यायला आवडेल. आपात को अवसर में बदलो असं एक हिंदीमध्ये वाक्य आहे. माझे एक मित्र आहेत, त्यांची ॲग्रोकेमिकल्सची कंपनी आहे. 5 वर्षापूर्वी पाऊस 2 महिने उशिरा पडला होता आणि त्यांचे 47 प्रॉडक्ट्स आहेत. तर त्यांनी मला बोलवून घेतलं त्यांच्या स्टाफसाठी किंवा डीलर्स मीटमध्ये वगैरे संबोधन करायला किंवा ट्रेनिंगसाठी मी रेग्युलर कित्येक वर्ष जात आहे. त्यांनी मला बोलवून घेतलं आणि म्हणाला की खानोलकर, ही जी एक छान वाक्य आहे, आपात को अवसर में बदलो, त्याच्यावर आज आपल्याला काम करायचं आहे. कारण माझी कंपनी, माझे साधारण मॅन्युफॅक्चरिंग 2 युनिट्स, पॅकेजिंगची युनिट्स, लॉजिस्टिक्स, ऑफिस आणि मार्केटिंगची टीम आणि साधारण 400 स्टॉकिस्ट, हा जो परिवार आहे ना, हा जर मला जिवंत ठेवायचा असेल, माझी कंपनी जिवंत ठेवायची असेल, तर आपात को अवसर में बदलो या वाक्यावर आपल्याला काम करायला लागेल. कारण या वर्षीचा अंदाज जर घेतला तर मी फक्त 40% धंदा करतो. आता जेव्हा त्यांनी सांगितलं मी 40% धंदा करू शकतो, 60% जर धंदा झाला नाही तर मला कंपनी बंद करा, आम्ही त्या विषयावर खूप विचार केला आणि मार्केटिंगच्या टीमला बोलवून घेतलं सगळ्या ठिकाणून आणि त्यांना अपील केलं की तुम्ही जर आणखी जर बेफाम होऊन जर काम केलं तरच आपली कंपनी जिवंत राहणार आहे. त्यामुळे आजपासून कोणालाही कोणत्या टेरिटरीच्या बॅरियर्स नाहीत. जर एखादा महाराष्ट्रात राहणारा जर गुजरातला जाऊन काम करणार असेल तर त्यांनी ते करावं. आणि अशी सगळ्या त्या मार्केटिंग टीमला मुभा दिल्यानंतर त्या वर्षी तरी त्यांनी मागच्या वर्षा इतका सेल केला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की पुढच्या 2 वर्षामध्ये त्या कंपनीकडे जेव्हा हे आपात को अवसर में बदलोचा वेळ होता तेव्हा 5 स्टेट्समध्ये त्यांचं काम चालायचं देशामध्ये. पण 2 वर्षानंतर ते काम 12 स्टेट्समध्ये झालं, 5 बाकीच्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट सुरू झाले आणि कंपनी पटकन 2.5 पटीने पुढे गेली. आता हे उदाहरण मी एवढ्यासाठी दिलंय की त्याच्यासाठी जो आपात में अवसर होता, आपल्याकडे हा जरी सगळ्यांसाठी असेल तरी याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. हे उदाहरण आपल्याला वापरायचं. मगाशी मी आपल्या देशाचा उल्लेख केला, तर जे काही जागतिक भाकीत आहे ते सध्याच्या वस्तुस्थितीवर भारताची इकॉनॉमी 1.5% जास्ती होणार आहे आणि अमेरिकेची इकॉनॉमी -4% होणार. म्हणजे अमेरिकेची इकॉनॉमी भारताच्या इकॉनॉमीच्या 5.5% मायनस असणार आहे. बरं, ह्याच्यात मेक इन इंडिया नव्याने सुरू होणार आहे किंवा बाहेर देशातून आपल्याकडे कंपन्या येणार आहेत त्याचाही उल्लेख नाही. आता मी ही 3 सकारात्मक उदाहरणं दिलेली आहेत आपात को अवसर में बदलो. आता हे इंट्रोडक्शन होतं, 5-15 झालेले आहेत. आता मानसवेध आणि व्यवस्थापन हा साधारण एकत्र जाईल कार्यक्रम आणि आता आपण आपल्या स्वतः आपण व्यक्ती म्हणून त्याच्यावर येऊया. मी एकदम सोपं करून टाकणार आहे आणि मला विश्वास आहे की आपल्यातला प्रत्येक जण ह्याचं बीज आपल्या मेंदूमध्ये रोवून त्याच्यातून एक चांगली गोष्ट या वर्षापासून सुरू होईल. आपल्याला देवाने खूप ताकदवान बनवलेलं आहे, पण आपण ताकद 20 ते 50% वापरतो. हे पण मी थोडं जास्ती लिहिलंय, कारण मी पुढे तुम्हाला 4 उदाहरणं देईन तेव्हा कळेल की आपल्याला देवाने जे काही सामर्थ्य दिलंय वेगवेगळ्या प्रकारचं, हे आपण फार अंडर युटिलाइज करतो, फार कमी प्रमाणात वापरतो आणि बाकीचं काय होतं तर फुकट जातं. आणि हे कशात फुकट जातं? त्याला आपण आळस म्हणा, जबाबदारी टाळणं म्हणा, ध्येयहीन म्हणा. ध्येय हा फार महत्वाचा मुद्दा आहे, आपण पुढे कव्हर करणार आहोत. त्यामुळे आत्मविश्वास नसणे म्हणा,
पण ते आपलं सामर्थ्य मोफत जात आहे हे एक मोठं सत्य आहे. देवाने आपल्याला काय काय दिलेलं आहे? माइंड, बॉडी, हार्ट, सोल आणि टाइम. म्हणजे मेंदू, हृदय, शरीर, आत्मा आणि वेळ. वेळ हा 24 तासाचा सगळ्यांना दिलेला आहे. देवानी बघा आपल्याला ह्या 5 गोष्टी दिलेल्या आहेत. ह्याच सगळ्या गोष्टी सगळ्या प्राणीमात्रांना दिलेल्या आहेत. पण मनुष्य जरा स्पेशल आहे. कारण मनुष्याचा मेंदू स्पेशल आहे, मनुष्याचं हृदय स्पेशल आहे, मनुष्याचं शरीर स्पेशल आहे आणि आत्मा तर आहेच. आता आपण ह्या 4 गोष्टींचं पैकी प्रत्येकाची किती क्षमता आहे त्याच्यासाठी एक एक उदाहरण घेतोय. तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याला 40 मिनिटांमध्ये हा लेक्चर संपून 20 मिनिट आपण प्रश्नोत्तराला देणार आहोत. त्यामुळे एक एक उदाहरण घेतलंय आणि ज्याला काही प्रश्न असतील ते डोक्यात ठेवा. पण प्रश्नोत्तरामध्ये ते ओघाने बाकीच्या गोष्टी आपल्या कव्हर होतील. आता मेंदूचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर 1997 ला जेव्हा मी वेब डिझायनिंगला सुरुवात केली तेव्हा सहज सर्च दिला तर तेव्हा मला सर्च मध्ये आलं की टाटाच्या 203 कंपन्या आहेत. 97 मध्ये टाटाच्या 230 कंपन्यांचा जेव्हा प्रिंटआउट माझ्या हातात होता तेव्हा पहिला प्रश्न पडला की अरे हा मनुष्य कसं काय 230 कंपन्या सांभाळतो. 230 मोठ्या कंपन्या ज्याच्यात लिमिटेड कंपन्या आहेत, टेल्को वगैरे सारख्या कंपन्या. कारण एखाद्या कंपनीची जर बॅलन्स शीट स्टडी करायची असेल तर माझ्या मते तेव्हा आम्ही म्हणायचो की 1 आठवडा लागतो. 2 दिवस धरले तरी 1 वर्ष पूर्ण नाही पडणार. पण त्याचबरोबर ह्या कंपन्या सांभाळणं, त्यांची सगळी मॅनपॉवर सांभाळणं, त्याचा होणारा विस्तार सांभाळणं, जागतिक व्यवहार सांभाळणं, तत्व सांभाळणे. कारण टाटा हे तत्व सांभाळून जाते आपल्याला सध्याच्या काळात पण प्रचिती आहे. तर आता आपल्याला कळलं असेल की आम्ही एका लिमिटेड कंपनीचा पण विचार नाही करत, पण टाटा 230 कंपन्या सांभाळत होते. त्यामुळे आपला व्यवसाय किंवा आपण जे काही काम करतोय आपल्या कार्यपद्धतीने, तर आपण आता स्वतःशीच प्रश्न करायचा आहे की मला पण देवानी तोच मेंदू दिलेला आहे, पण मी तो किती कमी वापरतो. कारण मगाशी तुम्हाला एक उदाहरण दिलं, आपात को अवसर बनवो आणि तो ॲग्रो इंडस्ट्रीचं. त्यांच्या समोर जेव्हा प्रश्न आला तेव्हा त्याला कळलं की तो 40%च त्याला वापरत होता. कारण जर 2 वर्षात जर बिझनेस 2.5 पट झाला म्हणजे आपात आलं त्या वर्षी तो 40% आपली कॅपॅसिटी वापरत होता. मातब्बर बिझनेस म्हणतो. असं प्रत्येक जण आपण आपला मेंदू अंडर कॅपॅसिटीला वापरतोय. हा जास्ती कसा वापरायचा त्याच्यावर आपण पुढे जाणार आहोत. हृदयाचं मी उदाहरण जेव्हा शोधतो तेव्हा मला एक स्ट्रॉंग उदाहरण मिळतं. कोणीही तरबेज मनुष्य दिवसा ढवळ्या पण किल्ल्यावरून उतरू शकणार नाही अशी किल्ल्याची बांधणी असताना आपला तान्हा बाळ उपाशी राहील म्हणून रात्री हृदयाने किल्ला उतरणारी हिरकणी. बघा ना, त्या हृदयाच्या जोरावर एवढं मोठं काम करता येतं की असा किल्ला बांधला होता की एक पण मनुष्य उतरणार नाही असं त्या आर्किटेक्टनी सांगितलं होतं. आपल्या हृदयाची ताकद मी तुम्हाला सांगितली थोडक्यात. हृदयाची ताकदीची बाकी खूप उदाहरणं असतात पण ती आपल्याला इथे नको आहे. मेरे दिल के तुकडे हजार हुए वगैरे, कारण ती सर्वांपर्यंत पोहोचत नाही. पण हे फार भक्कम उदाहरण आहे म्हणून. आता आपण आपल्या शरीराबद्दल जर बोलायचं झालं तर साधारण आपण म्हणतो की 8 तास काम, 10 तास काम, 12 तास. अरे नको रे बाबा, खूप होते 12 तास काम. पण एक 4 वर्षापूर्वी एक न्यूज होती पेपरमध्ये, 28 तास वादळाशी झुंज करून एक खलाशी किनाऱ्याला लागला. आणि मग त्या न्यूजचा जेव्हा वेध घेतला तेव्हा 2 दिवसापूर्वी एक पडाव समुद्रात वादळी वाऱ्यामध्ये अडकला होता किंवा तो पडला म्हणजे बुडाला. तेव्हा 17 माणसं त्या पडावावर होती. 14ला रेस्क्यू केलं. दोघांचे मृतदेह मिळाले पण एक मनुष्य मिळाला नव्हता. आणि ह्या खलाशाला जेव्हा विचारलं की 28 तास समुद्रात, त्याच्याबरोबर तो घरून कधी निघाला होता. तो म्हणाला घरून निघाल्यानंतर पडाव आम्हाला समुद्रात ढकलून 40 नॉटिकल मैल आत जायला लागतं. त्याला एक 6-7 तास लागतो. म्हणजे 28 आणि 6 34 तास
वादळाशी झगडू शकतो मनुष्य, न खाता, न पिता, न आराम करता, न झोपता. आता जर मी एक आणखी एक छोटस उदाहरण देतो, की एखाद वेळेला तुम्ही रात्री 10:30-11ला घरी येता आणि म्हणता मी खूप थकलोय, मला जेवणाचा पण ताण नाही, कसे बसे बूट काढता, सॉक्स काढता आणि त्याच कपड्यात जाऊन बिछाण्यावर आडवे होतात. आणि बरोबर 2 मिनिटानंतर एक मोठी किंकाळी शेजारच्या घरातून ऐकायला येते. तुम्ही घरातला करता असता, त्या किंकाळीने जागे होता आणि पटकन त्या घराकडे धाव घेता. एका व्यक्तीला निरंजनामुळे आग लागलेली असते कपड्याला. पटकन धावता तुम्ही, कुठून तरी चादर घेता, त्याला त्या अवस्थेमध्ये त्याची आग विझवता, शेजारच्याला जागवता, ॲम्ब्युलन्स बोलवता, हॉस्पिटलमध्ये नेता, डॉक्टरना जमा करता आणि उपचार सुरू करतात. आणि कुठेतरी रात्री 1:30-2 वाजता त्याच्या नातेवाईकांना फोन करतात आणि 4:30 वाजता त्यांचा भाचा किंवा पुतणे येतो. 10:30 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत 6 तास झालेले आहेत, लक्षात घ्या. जेव्हा 10:30 वाजता आपल्यामध्ये बिलकुल त्राण नव्हता, जेवणाचा पण त्राण नव्हता, म्हणजे 7 तासाची उत्साह एवढा कुठून आला? कारण हे मी उदाहरण तुम्हाला दिलंय तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनाचं आहे. शरीरानंतर आपण आत्म्यावर जाऊया. त्यामुळे एवढी शरीराची ताकद आहे ती आपण नाही वापरत आहोत, आपण त्याला फार अंडर युटिलाइज करतो. आत्म्याबद्दल बोलायचं झालं तर आत्मविश्वास. मला फार कठीण जायचं सुरुवातीला, कॉलेज किंवा शाळेतल्या मुलांना जाऊन आत्मा काय हे सांगायचं. मग मला हे शब्द सुचले, कारण आत्मविश्वास हा मेंदूतून येत नाही आणि हृदयातून पण येत नाही, तो आत्म्यातूनच येतो. आत्मविश्वास आहे, आत्मिक आनंद आहे, आत्मिक शांती आहे. सध्याचं एक छान आत्मिक उदाहरण आहे ते म्हणजे आत्मनिर्भरता आहे. त्याला पण आपण त्याच आत्म्याशी जोडलं पाहिजे. कारण आपण बघतो हिमालयातले साधू संत महिनोन महिने पाणी किंवा अन्नाशिवाय राहतात. हे तर ऐकलेलं आहे, हे सिद्ध झालेलं आहे. आत्म्याच्या बाबतीत फार शोध घेऊया नको, पण आपली ह्या चारही गोष्टींची क्षमता आपल्याला वाढवायला पाहिजे. आपल्या मेंदूची क्षमता वाढवायला पाहिजे, आपल्या शरीराची वाढवायला पाहिजे. आणि आत्मिक क्षमता ही मेडिटेशन वगैरे जी काही साधनं आहेत त्यांनी वाढवायला पाहिजे. आणि सगळ्यात सोपं साधन म्हणजे जर संगीत आवडत असेल तर एक अर्धा तास कानाला इयरफोन लावून घरचा दरवाजा खोलीचा बंद करून संगीत. आता माइंड बॉडी हार्ट सोल नंतर आपण वेळेवर येऊया. ही फार एकदम हातातून निसटणारी गोष्ट आहे, ती अशी पकडायची, पण ती सोप्या रीतीने कशी पकडायची त्याच्यावर आपण काम करतो. आपल्याला माहितीये इस्रोचे प्रक्षेपण आणि ऑलिम्पिक गेम हे मिली सेकंदवर चालतात. आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही ते सांगतो की त्याच्या आणि याच्यामध्ये इतके सेकंद आणि इतके मिली सेकंदचा फरक पडतो. पण हे सेकंद फक्त आपण वाचण्यासाठी आणि बोलण्यासाठी वापरतो. एखादी ट्रेन आपल्या समोर अशी 15-20 सेकंदाच्या फरकाने निघून जाते आणि आपण समोर ऑफिसमध्ये सांगतो की आज ट्रेन लवकर गेली. आम्हाला 90 सेकंदाचा सिग्नल लागला की आम्ही कामाच्या ठिकाणी जाऊन शकतो, आज ट्रॅफिक लागला. लक्षात घ्या. आणि जेव्हा मी तुम्हाला काही म्हणतोय ना तेव्हा 3 बोट माझ्याकडे दिसत आहेत तुम्हाला. एक बोट जरी तुमच्याकडे असलं तरी 3 बोट माझ्याकडे. हे सगळ्यांना आपल्याला लागू आहे थोड्या अधिक प्रमाणात. खरं म्हणजे ट्रेन चुकली आणि ट्रॅफिक लागला त्याच्या अगोदर अर्धा तास आम्ही घरात आडवे फक्त रेंगाळत होतो आळशी स्वभावाने. कारण आमच्याकडे काही टाइम टेबल नाहीये, तर ते आपल्याला टाइम टेबलवर यायचंय, ज्याला आपण दिनचर्या म्हणतो. थोडं फास्ट जातोय पण तुम्हाला ते आकलन होईल. झोपेला 6 ते 7 तास. शरीर काम करणार किंवा मैदानी खेळ खेळणाऱ्याला 8 तास. पण आपल्या आताच्या क्राऊड मध्ये हे दोन्ही कॅटेगरी नाहीये. झोपेचं एक वाईट आहे की आपण जर गरजेपेक्षा 1 तास जास्ती झोपलो ना तर दिवसाला 2 तासाची सुस्ती कॅरी करतो. म्हणजे मगाच जे माइंड बॉडी हार्ट सोल आहे ना ते नष्ट करायला किंवा त्याला अंडर युटिलाइज करायला आपली झोप मोठी कारणीभूत असते. तर झोपेला 6 तास किंवा 7 तास. सकाळी फ्रेश होण्यापासून लट्टापट्टा तयारी करण्यापासून 2 वेळचं जेवण चहा नसता 2 तास. कुटुंबासाठी 1 तास. तो घरातल्या सगळ्यांनी सामायिक द्यायचा आहे आणि तेव्हा टीव्हीवरची माणसं बाजूला ठेवा, मोबाईल मधली माणसं पण बाजूला ठेवा. स्वतःला 1 तास. नंतर आपण प्रायोरिटीज मध्ये जाणार आहोत.
आणि 1 तासामध्ये 45 मिनिटं व्यायाम आणि थोडं इकडे तिकडे. हे एकंदर माझ्या समोरचा हिशोब आहे ना 11 तासाचा आहे. अगदी सोपा हिशोब आहे. 6 तास झोपेला, 2 तास खाणं पिणं आणि फ्रेश होणं, 1 तास कुटुंबाला, 1 तास स्वतःला. त्या 1 तासामध्ये सोशल मीडिया आला, फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं, सगळं आलं. आणि तुमचं काही हॉबी असेल ती पण 1 तासात आली. आणि व्यायाम आणि मेडिटेशनसाठी व्यायामाला बाजूला ठेवू नका. ज्या शरीराच्या जीवावर तुम्ही 24 तास मला काम आहे म्हणतात ना, त्याच्यासाठी 45 मिनिटं द्यायची. तर आपल्याकडे 13 तास कामकाजासाठी राहिले. किती सोपं आहे हे. आणि बायकांचा जर विषय केला तर लग्न झाल्यानंतर बाळ थोडी मोठी होईपर्यंत जर बायकांना घरात काम असेल तर त्यांच्याकडे 10 तास निव्वळ कामकाजासाठी. आता जरा मला वेळेकडे बघायला लागतं. एक सीईओ साऊथचे आहेत माझ्या मते, कोका कोलाला होत्या त्या बरेच वर्ष सीईओ म्हणून. त्या रिटायर झाल्या 1-2 वर्षापूर्वी. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की माझी सेक्रेटरी 11:30 वाजता, 2:30 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता माझ्या घरी फोन करते. माझी मोठी मुलगी आहे ती 2:30 वाजता शाळेतून येते. धाकटी मुलगी शाळेला जायची असते, तिच्यासाठी 11:30ला फोन करते. पण ती त्या मुलीला सांगत नाही मम्मीशी बोल म्हणून. तो फोन आईने केला आहे असं त्या मुलांना परमनंट भासवलेलं असतं. कारण मुलांना वाटतं की आई किती बिझी असली तरी दिवसातून 3दा आमची विचारपूस करते. काय खाल्लंस, तुला ते आवडलं का, आता तू शाळेतून आलीयस, जमली का, स्पोर्ट्स होते का, जेवण झालं का तुझं, तू आता काय करणार आहेस, ही चर्चा. म्हणजे बघा, बलाढ्य कंपनीची म्हणजे फॉर्च्यून 100 कंपनी पैकी एकाची सीईओ पण आपलं घर डिस्टन्स वरून मॅनेज करू शकत होती. सायकॉलॉजी. 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 3600 सेकंद. आपल्याला गणितात माहिती आहे पण याची जाणीव ठेवायला पाहिजे. 10 तास म्हणजे 600 मिनिटं. आपल्याला पर मिनिट एफिशियन्सीवर जायचं आहे ना, त्यामुळे मिनिटं मोजली आहे. 13 तास म्हणजे 780 मिनिटं. आता ह्या 600 मिनिटं आणि 780 मिनिटांमध्ये ना आपण दुसरं काही करायचं नाही. पूर्वी एक जाहिरात होती, ईट क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट, स्लीप क्रिकेट, वॉक क्रिकेट, टॉक क्रिकेट. आठवत असेल तर आमच्या तरुणपणात होती ती थम्सअपची ऍडव्हर्टिजमेंट की क्रिकेट, कारण क्रिकेट प्रेमी लोक क्रिकेट खेळणार. ईट क्रिकेट. तसंच आपल्याला ना ईट बिझनेस, ड्रिंक बिझनेस, स्लीप बिझनेस, वॉक बिझनेस, टॉक बिझनेस 24 तास नाही करायचं. हे फक्त 13 तास करायचंय. 13 तासाचे 780 मिनिटं झाली की तुम्ही काही वाटेल ते करा. पण 13 तासामध्ये सोशल मीडिया नको, कौटुंबिक कामं नको, कुटुंबाचे फोन नको, इतर फोन नको, इंटरनेट सर्फिंग नको, सामाजिक काम नको. आरामाला तर स्थानच नाहीये. इथून आपण पुढे जाऊया. आपण माइंड, बॉडी, हार्ट, सोल आणि टाइमचा विचार केला. टाइमचं शेड्यूलचा विचार केला, म्हणजे ज्याला आपण दिनचर्या म्हणतो. मला एक सांगायचं आहे की दिनचर्या जर घरात सगळ्यांची असेल, मुख्य म्हणजे आपली नातवंडांची असेल, कारण ना 1ली ते 7वी पर्यंत मुलांना अभ्यासाचं महत्व कळत नाही. पालक काय करतात, ओरडत असतात सतत. पण जर फक्त दिनचर्या केली या वयात आणि पहिलं आजी आजोबांनी ती जर सांभाळली, स्वतःची पण दिनचर्या करायची, मुलांची पण करायची, तर झटकत मधली पिढी दिनचर्येत येते आणि प्रत्येक जण एकमेकांचा वेळ सांभाळतो. मुलांच्या लहान मुलांच्या टीव्ही चॅनलचा अर्धा तास असेल तेव्हा मोठी माणसं त्याच्यात अडकत नाही किंवा अडकू नये. असं प्रत्येकाला सन्मान देऊन जर दिनचर्या घरात सगळ्यांची झाली तर आपल्याला फार मोठा सकारात्मक रिझल्ट अख्ख्या घराला मिळू शकतो सगळ्या वयाला. आता आपण प्रायोरिटीज वर येऊया, प्राथमिकता. कारण आपल्याकडे ह्या 5 गोष्टी आहेत, माइंड, बॉडी, हार्ट, सोल आणि वेळ. पण तो वापरायचा कुठे, त्याचे वेळ पण आपला ठरलाय. तर प्राथमिकतामध्ये सर्वप्रथम जागा येते ती स्वतः. मी स्वतः माइंड, स्वतःच खाणं, व्यायाम, औषध जे काय असेल आणि त्याची मानसिकता, त्याचे एंटरटेनमेंट. मी स्वतः जो 1 तास दिलेला आहे आपण,
आणि जर आपल्याला वाटलं की आणखी 1-2 तास आपल्याला पाहिजेत आठवड्यातून, तर शनिवारची किंवा रविवारची तुम्ही काढू शकता. दुसरी प्रायोरिटी आहे व्यवसाय. व्यवसाय किंवा करिअर किंवा कामकाज किंवा अभ्यास. तिसरी प्रायोरिटी आहे कुटुंब. आणि चौथी प्रायोरिटी आहे समाजकरण. आता कुटुंब आपण तिसरी प्रायोरिटी का ठेवू शकतो की घरातली एक करती स्त्री ही दुसरी प्रायोरिटी म्हणून सांभाळत असते. म्हणून मी जेव्हा म्हटलं कधी कधी लग्न झाल्यानंतरच्या सुना, साधारण मुलं थोडी मोठी होईपर्यंत त्यांच्या बाबतीत दुसरी प्रायोरिटी कुटुंब करायचं आणि व्यवसाय किंवा कामकाज हे तिसरी प्रायोरिटी करायचं. समाजकरण 3 प्रकारे करता येतं. 5:32 झालेले आहेत. किती 10 मिनिटं आहेत ना माझ्याकडे? हो आहेत. हो, अजून अजून 10-12 मिनिटं. ओके. आता समाजकरण कोणी करावं? आता अध्यात्म कोणी करावं असं पूर्वी म्हणायचे, अरे इतक्यात नाही, ते सगळं म्हातारपणी करायचं. पण समाजकरण हा तसा विषय नाही. अध्यात्म मी स्वतःमध्ये, समाजकरण हे असं आहे की त्याला मनी, माइंड आणि मसल 3 प्रकारे करता येतं. पैशाने करता येतं, मेंदूने करता येतं किंवा शरीराने आपलं श्रमदान करून करता. आमच्याकडे रोटरीला इंटरॅक्टची मुलं 7वी ते 9वी असतात. त्यांना आम्ही पोस्टर कॉम्पिटिशन करायला सांगतो. त्याच्यामध्ये नळ जे आपले गळतात ते गळणं थांबवा विषय असेल, तंबाखू खाऊ नको असेल, दारू पिऊ नको असेल, असे विषय घेऊन ते खूप शाळांमधून मिळून पोस्टर कॉम्पिटिशन करतात आणि सगळ्या कॉम्पिटिशन मधून जे काही पहिले नंबर असतात या तिन्ही विषयाचे, त्याच्या आम्ही 1,000 कॉपीज काढून त्याच मुलांना सांगतो की आपल्या सोसायटीमध्ये आणि भिंतीना बाहेर इतरत्र लावा. आता हा मुलांनी काय केलंय बघायचं, थोडं श्रमदान केलंय आणि आपलं माइंड वापर, त्यांना पैसा नाही. त्याच्यानंतर आपली जी तरुण पिढी आहे ना, म्हणते की आम्हाला कशासाठीही वेळ नाही, समाजकरण आम्ही बघू. पण त्यांच्याकडे जर पैसा असेल तर तो योग्य ठिकाणी देऊन समाजकरण होऊ शकतं. आपण जे सुखवस्तू आहोत, आज आपण जे वेबिनारला बसलो आहोत, आपण फक्त वरच्या 12% येतो हे आधी प्रथम लक्षात ठेवा. 88% लोकांचा आपण देणं लागत असतो की जेव्हा जेव्हा ज्या पद्धतीने आपल्या प्रगतीमध्ये, आपल्या कामकाजामध्ये बिलकुल कचुराई न करता आपल्याला ते करायचं. त्यामुळे आणि खूप मोठं झाल्यानंतर, म्हणजे व्यवसायात मोठं, वयाने मोठं, तर मला असं सांगायला आवडेल की मगाशी टाइम मॅनेजमेंट मध्ये हा विषय राहिला की एखाद्या व्यावसायिकाला वाटलं की आता मी माझ्या कामासाठी 12 तास देणार नाही, मी थोडंसं लोकांची सेवा करेन, तर त्यांनी कामकाज 10 तास करावं आणि 2 तास समाजसेवेला द्यावं. किंवा 8 तास कामकाज करावं आणि 4 तास समाजसेवेला किंवा दुसऱ्या सेवेला द्यावं. पण असं निश्चित करू नये 12 तास बसून 6 तासाचं काम करू नये, कारण ते आळस वगैरे नको त्या गोष्टी परत तिकडे आल्या. जर तुम्ही 6 तास बसून 6 तासाचं काम केलं तर आयुष्याच्या शेवटपर्यंत आपले रिफ्लेक्सेस, आपली एनर्जी, आपल्या सगळ्या प्रकारची विचारशक्ती, ऍक्शन, थॉट प्रोसेस हे सगळं शाबूत राहू. परत आपण प्रायोरिटी मध्ये जाऊया. मी स्वतः व्यवसाय, कुटुंब आणि समाजकारण, आपण याच्यातून समाजकारण बाजूला काढूया, त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे. आपल्या या 3 प्रायोरिटी असतात बघा. मी स्वतः, व्यवसाय आणि कुटुंब, कारण आपल्याकडे सोर्सेस आहेत ते आपण स्ट्रॉंग केले आहे. माइंड, बॉडी, हार्ट, सोल आणि टाइमला आपण स्ट्रॉंग केलेलं आहे. आपण प्राथमिकता बघितली. तर आता आपल्याला एक गोष्ट करणं भाग आहे की ध्येय निश्चिती. ध्येय नसेल तर काहीच साध्य नाही होणार. मग ह्याच्यात ध्येय काय असतात? आधी ध्येय कसं असावं ते सांगतो. मोठं स्वप्न बघा, तरच तुम्ही मोठे होणार. तरच टाटाच्या 230 कंपन्या, तरच बिर्ला मोठा. एक छोटं उदाहरण द्यायचं तर KFC चे मालक 63व्या वर्षी त्यांनी नुबीचं एका हटमेंटमध्ये, झोपडीमध्ये धंदा सुरू केला 63व्या वर्षी, आणि 97व्या वर्षी जगभरात त्यांची 10,000 शॉप्स. त्यामुळे मोठा विचार करायला काही नाही लागत आहे.
प्रत्येक छोटा मनुष्य मोठा झालाय. माझ्या मते सॅमसन बद्दल बोललं जातं की तो एकेकाळी वाणी होता एका गावात, आणि मग त्यांनी 3-4 प्रकारे बिझनेस बदलले जशी गरजा आणि त्याचं विजन मोठं होतं आणि सॅमसंग कंपनी झाली. तर स्वप्न मोठं बघायला पाहिजे आणि गोल सेट करायला पाहिजे. गोल सेट कसं असायला पाहिजे, त्याला स्मार्ट गोल म्हणतात थोडक्यात. ते स्पेसिफिक पाहिजे. स्मार्ट मधला एस स्पेसिफिक साठी आहे की ते निश्चित पाहिजे. अमुक मला साध्य करायचं, ते मेजरेबल पाहिजे, मोजता आलं पाहिजे की आता ते इतकं आहे, ते मला इथपर्यंत नाही. ते अचिवेबल पाहिजे. अचिवेबल पाहिजे म्हणजे प्राप्त करण्यायोग्य पाहिजे, पण सोपं असतं नाही. खूप कठीण असायला पाहिजे. खूप कठीण असायला पाहिजे. मी जर एखाद्या देवस्थानाला 1500 पायऱ्याला गेलो आणि दुसरं देवस्थान 3000 पायऱ्यांचं आहे, तर ते साध्य करण्यासारखं आहे आणि ते करायचं. मी चढू शकीन का म्हटलं तर कधीच चढता येणार. त्यामुळे ते अचिवेबल पाहिजे, रिअलिस्टिक पाहिजे, सत्य पाहिजे, काल्पनिक असता नाही. कुठचंही ध्येय काल्पनिक असता नाही. आणि टाइम बाउंड पाहिजे, टाइमली पाहिजे. जे स्मार्ट शब्दाच्या स्पेलिंग मध्ये हे 5 त्या गोलचे अर्थ दिलेले आहेत. त्यामुळे वेळ ठरवून पुरं करतो ते गोल. गोलच्या बाबतीत थोडं जास्त सांगतो आपण. हे 2-3 गोष्टींसाठी आहे. मी स्वतः, माझा व्यवसाय आणि माझं कुटुंब. थोडस कागद पेन घेऊन बसायचं काम आहे नंतर तुम्ही. या तिन्ही क्षेत्रामध्ये ना मला 3 महिन्यात काय साकार करायचं आहे, मला 1 महिन्यात, 1 वर्षात काय साकार करायचं आहे आणि पुढच्या 3 वर्षात काय साकार करायचं, हे जर एका वहीमध्ये लिहून ठेवलं की मला माझ्या स्वतःच्या बाबतीत 3 महिन्यात, 1 वर्षात आणि 3 वर्षात काय साकार करायचं आहे, माझ्या व्यवसायामध्ये, कामकाजामध्ये, करिअरमध्ये मला 3 महिन्यात, 1 वर्षात आणि 3 वर्षात काय साकार करायचं, आणि माझ्या कुटुंबासाठी मला 3 महिने, 1 वर्ष आणि 3 वर्षात काय साकार करायचंय. समजा मला कुठेतरी वेकेशनला युरोपला जायचं असेल तर ते कदाचित 3 वर्षाचं गोल सेट असू शकतं. त्याची तयारी तुम्ही आता. आपण हळूहळू शेवटच्या टप्प्यावर येतोय. आता गोल सेट केली, आपल्याकडे 9 गोल झाली. ज्यांना कटकटीचं वाटत नाही त्यांनी 9 करा, नाही तर 3 करा. पण 9 गोल केली ना तर आपल्याला आपण दिसतो कुठे चाललो. कोणताही गोल केल्यानंतर त्याचा ऍक्शन प्लॅन बनवायला लागतो की हे साध्य करण्यासाठी मला काय काय करायचंय. काय शिक्षण घ्यायचंय का, काय मला कुठचं साधन सामुग्री घ्यायचंय, लॅपटॉप असून दे, एखादा स्मार्टफोन असून दे. तर ऍक्शन प्लॅनला लागायचं. ऍक्शन प्लॅन मध्ये सगळं आलं पाहिजे. ऍक्शन साठी वेळापत्रक करायचं, आपण जसं टाइम बाउंड गोल सेट म्हणतोय ना, आणि मग त्याच्या छोट्या छोट्या ऍक्शन्स करायच्या. कोणतीही गोष्ट जेव्हा मोठी होऊन समोर येते ती कठीण वाटते, पण पहिलं हे करायचंय, नंतर ते करायचंय, त्याच्यानंतर ते करायचंय, असं करत जर आपण एखाद्या गोलवर जर छोट्या छोट्या ऍक्शन्स ठरवल्या, त्या ठरवायच्या, आणि मग एकदम सोपं आहे, नेहमी त्याच्यावर काम करायचं. आणि रात्री झोपताना या 9च्या 9 गोलवर एक नजर फिरवायची आणि बघायचं की प्रत्येक गोलमध्ये आज मी काय केलं. अभ्यास करणारी आणि अभ्यासासाठी हे वापरा, करिअर वाल्यांनी करिअरसाठी वापरा, मोठ्या हुद्द्यावर नोकरीला आहेत ना. कारण एक असा विषय येतो नेहमी, करिअर व्हाईल यू आर इन सर्व्हिस. सर्व्हिस मध्ये सर्व्हिस हे पण करिअर आहे. आणि त्याच्यात मी एक्सेल कसं व्हायचं, मला त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, मला नवीन काय शिकायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी येतात. आणि जर त्याच्यासाठी आपण आता दिलेले तास जर पूर्ण वापरायचे म्हटलं तर ते सगळं त्याच्यात करता येईल. आता जर नवीन बिझनेसमॅन असतील त्यांच्यासाठी मी 1-2 मिनिटं घेतो. बऱ्याच जणांच्या आपल्या मागील 4 पिढ्या ह्या नोकरीत होत्या. त्यापूर्वी आम्ही पेढीवाले होतो आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी बिझनेसमध्ये होतो किंवा सरकार दरबारी काही महत्वाच्या ठिकाणी होतो. आपण शिक्षित होतो, त्यामुळे आपण गव्हर्नमेंटच्या मोठ्या हुद्द्याच्या जॉबमध्ये प्रथम आकर्षित झालो आणि गावाकडून शहरात. त्या 4 पिढ्या आपल्या नोकरीत गेल्यामुळे घरातले काहीतरी वेगळं सांगतात. म्हणजे मगाशी जे वाक्य सांगितलं ना की येत्या वर्षात तुम्ही
आणखी नाही कमवले तरी आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. ही असली वाक्य नाही इथून येतात आणि ती आपल्याला ऐकायची. कारण आतापर्यंत आपण म्हणायचो की आपल्यासाठी नोकऱ्या नाही आहेत. राजाभाऊ ऐकत असतील तर राजाभाऊ कित्येक वर्ष सगळ्यांना ठासून सांगितलेलं आहे. पण आता बदललेली आहे. आता आम्ही ठासून सांगायचं की आम्ही नोकऱ्यांसाठी नाही आहे. एकदम सोपं आहे, लक्षात घ्या. फक्त एक लक्षात घ्यायचंय, नोकरी आपलं व्यवसाय हा रिव्हर म्हणजे ज्याला आपण म्हणतो पॅरामिड म्हणजे तर त्याची टोकेरी बाजू खाली असेल आणि रुंद रिव्हर्स काय पिरामिड आहे. म्हणजे पहिल्या वर्षात आपण जेवढी मेहनत करू आणि त्याचं जर फळ 1 मिळालं तर दुसऱ्या वर्षात त्याचं फळ 4 मिळणार तेवढ्याच मेहनतीने, आणि तिसऱ्या वर्षात 4 चौक 16 मिळणार. इतकं हे असं गणित आहे. जर सिन्सिअरली जर आपण वरच्या 5 गोष्टींना कार्यक्षम केलं तर. आता स्वामी विवेकानंदांकडे एक व्यक्ती आली, म्हणाले, अहो तुम्ही तर व्यस्त असता, त्यामुळे तुम्हाला कोणती गोष्ट सांगायची म्हणजे आम्हाला अवघड जातं. तर स्वामींनी त्यांना सांगितलं, मी कधी म्हटलंय का मी व्यस्त असतो? तर म्हणाले नाही. तो म्हणाले, स्वामींनी त्यांना सांगितलं विवेकानंदांनी की जे व्यस्त आहे म्हणून सांगतात ना ते अस्ताव्यस्त असतात, आणि जे व्यस्त असतात ते सगळ्या कामांच्या प्रायोरिटीज ठरवून त्यांचं टाइम टेबल ठरवून त्याच्यात ते बसवतात. मगाशच्या 5 गोष्टींचा रेफरन्स देऊन मी तुम्हाला हे सांगितलं. आता आपल्याकडे 51 लोक आहेत, पण मला असं वाटतं की ना हा मेसेज गुणिले 10 510 लोकांपर्यंत जाऊन दे, कारण आमचे सगळ्या मंडळींना एनर्जी मिळून दे. आणि जेव्हा आपण ही गोष्ट एखादी दुसऱ्याला सांगतो ना तेव्हा ती आपला अभ्यास पण पक्का करतो. आम्ही कुडाळदेशकर उद्योजक संस्था तत्परतेने सदैव सगळ्या नवोदितांच्या मागे आहोत. आमचा कोणतेही पदाधिकारी किंवा कोणताही इव्हन मेंबर दुसऱ्याला असं नाही सांगणार मला वेळ नाही किंवा ह्यात आम्ही का मदत करायची म्हणून. आपलं जीवनाचं एक उद्दिष्ट लक्षात घ्या, यशाची झालर असलेले आनंदी व समाधानी जीवन. यशाची झालर हे सगळ्या वयात पाहिजे. शालेय वयात अभ्यासाच्या रूपाने पाहिजे, करिअरच्या वयात आणि नोकरी धंद्याच्या वेळात यशाच्या रूपाने पाहिजे, प्रमोशनच्या रूपाने पाहिजे, आणि व्यवसायाच्या रूपाने पाहिजे. आयुष्याच्या शेवटापर्यंत ज्येष्ठत्व संपेपर्यंत यशाची झालर असलेले आनंदी व समाधानी जीवन असावे. नेरुरकर, हा बोला. 5:44 झालेले आहेत. मला एक 3-4 मिनिटाची फार महत्वाची गोष्ट सांगायची. घ्या ना, घ्या ना, काही हरकत नाही, घ्या ना. इथे विकास पाटील पण ऐकतायत. हो हो, चालेल ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे अनुरिमा सिन्हा ह्या मुलीची. ही मुलगी 26 वर्षाची होती, आपल्या इंडियाची नॅशनल प्लेयर व्हॉलीबॉलची, आणि एखादी स्पोर्ट्समन होती. ती ट्रेन मधून प्रवास करत असताना तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती, आणि 5 गुंडांनी ट्रेन मध्ये ती चेन खेचण्याचा प्रयत्न केला. हिने काही प्रतिकार केला आणि ती चेन घ्यायला दिली नाही, तर 5 जणांनी तिला गाडीतून फेकून दिली. गाडीतून फेकून दिल्यानंतर लगेचच समोरच्या ट्रॅकवरून एक गाडी गेली आणि त्याच्यात तिचा पाय तुटला. पाय तुटल्यानंतर ती निपचित झाली. ती म्हणाली, मी जागी होते, मला सगळं कळत होतं, पण मला डोळे उघडता येत नव्हते, शरीराचा कोणताही भाग हलवता येत नव्हते. रात्रभरात तिच्यावरून 43 गाड्या गेल्या. रात्रभरात रेल्वे लाईन मधल्या उंदरांनी तिची बॉडी उचलण्याचा प्रयत्न केला, तो पण तिला कळत. सकाळी पहाटे प्रातर्विधीला जाणाऱ्या शेतकऱ्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा गावात ओरडाआरडा केला आणि तिला गावातल्या जे काही वैद्यकीय जागा असते हॉस्पिटल तिथे हलवलं. मग हळूहळू यंत्रणेला कळलं की ही नॅशनल प्लेअर आहे म्हटल्यानंतर तिला दिल्लीच्या एम्सला नेलं. दिल्लीच्या एम्सला तिची ट्रीटमेंट सुरू झाली. पण ही जी काही कथा होती की मला चेन स्नॅचिंग मध्ये 5 गुंडांनी ट्रेन मधून फेकलं, ही काही आपल्या गव्हर्नमेंटला हजम झाली. कारण इथे मग बाकी सगळे प्रश्न येतात
की मग सिक्युरिटी काय, पोलीस काय करत होते, कोणती गाडी आहे, त्यावेळेला ड्युटीवर काय होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलं की अनुरिमा सिन्हाकडे तिकीट नव्हतं म्हणून तिने उडी मारली. 2 दिवसांनी पेपरमध्ये आलं की तिच्याकडे तिकीट नव्हतं, नाही ती गेलीच होती आत्महत्या करायला आणि तिने आत्महत्या करण्यासाठी मध्यम आपल्यासारख्या मध्यम राहणीमानातली ती मुलगी गव्हर्नमेंटच्या एवढ्या यंत्रणेसमोर आणि तिच्या स्वतःच्या असलेल्या अतोनात यातनांच्या समोर फार खचून गेली आणि तिला कळेना की मी का जगावं, माझ्या घरच्यांना हे ऐकायला लागतं. पण कारण ती एक ऍथलीट होती, लक्षात घ्या, तिला जिंकणं माहिती होतं. आणि मगाशी जे आपण माइंड, बॉडी, हार्ट, सोल आणि टाइमवर जे काम केलेलं आहे, कोणताही स्पोर्ट्समन त्याला माहिती असतं की जिंकायचं आणि जिंकताना हे सगळं आत्मसात केलेलंच असतं. तिच्या डोक्यात एक प्रकाश आला की मी असं काहीतरी या लोकांना करून दाखवीन जे अशक्य कुठेतलं आहे. मगाशी आपण गोल सेट मध्ये म्हटलं अचिवेबल पाहिजे, कठीण पाहिजे. तर ते अशक्य काय आहे, तर म्हणाली मी आता एव्हरेस्ट चढीन. एक पाय कापलेला आहे, दुसऱ्या पायामध्ये 2 नळ्या आहेत लोखंडाच्या धातूच्या, 4 मणक्यांचं ऑपरेशन केलेलं आहे आणि आडवी बांधून ठेवलेली आहे हॉस्पिटलमध्ये आणि ती विचार करते मी एव्हरेस्ट सर करीन म्हणून. ती एव्हरेस्टला जाण्यासाठी हा विषय कोणाकडे बोलायचा, तर आपल्या भावाकडे बोलतो. भावालाही कळतं हा मूर्खपणाचा आहे, पण शेवटी तो भाऊ आहे. तो म्हणतो तुझ्या मनात आहे ना, आपण प्रयत्न करू, पण तू आधी बरी हो. पण ती सांगते नाही, तू जा ते एव्हरेस्ट मिशनचं जे काही ऑफिस आहे तिथे भेटून घे. तो जातो, तिथे लेडी इन्चार्ज असतात, त्या पण म्हणतात की हे वेडेपणाचं आहे, पण तिला इतक्यात नाराज करू नका, येऊन दे म्हणून. 3-4 महिन्यानंतर तिला जेव्हा हॉस्पिटल घरी सोडतं तेव्हा ती घरी जात नाही हो. ती मुलगी त्या ऑफिसला प्रथम जाते आणि त्या मॅडमना भेटते, आपलं रजिस्ट्रेशन करते आणि मग घरी जाते. आणि एक साधारण महिन्याभरानंतर ती म्हणते मला हे एक्सपेडिशन जिथे होतं त्याबद्दल माझं शिक्षण सुरू करायचं. सगळं मूर्खपणाचं वाटतं लोकांना. आणि सुरुवातीला असं होतं की ती ते एम्प्युटेड स्टिक्स घेऊन जेव्हा डोंगराचे प्रॅक्टिस ते डोंगर चढायला सुरुवात करते तेव्हा बाकीचे सगळे 50 फूट पुढे असतात आणि हिच्या पायातून रक्त गळत असतं आणि हिला अतोनात वेदना सुरू होतात. आणि मग ती लोक म्हणतात की मॅडम ये छोड़ दो, ये आपकी बस की बात नहीं, आप नहीं कर पाओ. पण पुढच्या 3 महिन्यामध्ये अशी परिस्थिती होते की ती त्यांच्या पुढे 50 फूट असते आणि मग हीच लोक तिला विचारतात कि अनुरिमा आप खाती क्या हो, आप ये कैसा करते हो, हमें लगता था कि आप कुछ नहीं कर पाओगे, अभी ऐसा टाइम आ गया, आप तो हमसे आगे निकल गई. असं करत करत 1.25 वर्ष झाल्यानंतर, ऍक्सिडेंटचे 1.25 वर्ष म्हणजे त्याच्यातले 3-4-5 महिने तिची ट्रीटमेंट मध्ये गेलेले. ती एव्हरेस्टच्या मिशनसाठी जाते, तिला स्पॉन्सर मिळतात 30-40 हजाराचे. एव्हरेस्टच्या मिशनला जाताना खूप अडचणी येतात, ऑक्सिजन संपतो, तिचा एम्प्यूट केलेला जो आर्टिफिशियल लिंब असतो पाय तो निसटतो, शेर्पा कंटाळलेला असतो, तो म्हणतो परत जाऊया, मिशन नाही झालं तरी चालेल, परत करता येईल. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ती मिशन पुरं करते, फोटो काढून घेते. शेर्पाला सांगते की माझा तू व्हिडिओ बनव. शेर्पा वैतागतो, म्हणतो की तू मर पाहिजे तर मी चाललो. तर म्हणाली नाही, व्हिडिओ एवढ्यासाठी बनव की माझ्याकडे ऑक्सिजन पण अपुरा आहे आणि मी जर आता परत गेले नाही तर कमीत कमी हे एक मिसाल राहील, आपल्या इंडियातल्या लोकांना हे कळेल की इतकं निर्भरता करून स्वतः ठरवून या मुलीने एव्हरेस्ट सर केला. उतरताना ती लकी होती, कोणीतरी एक अर्धवट वापरलेला ऑक्सिजन टाकलेला तिला मिळतो. त्याच्यानंतर तिचा एक हात काळा निळा पडतो. काळा निळा म्हणजे असं असतं, ते अगोदर लाल होतो हात, मग निळा होतो आणि मग काळा झाला की तो कापायला लागतो. तर तशा परिस्थितीत ती खाली येते. ही मी तुम्हाला फार थोडक्यात सांगितली. कोणालाही जर पूर्ण ऐकायची असेल तर 20 मिनिटाची क्लिप आहे, अनुरिमा सिन्हा. त्याच्यात एक शाईची दौत आणि टाक अशी खूण आहे, ती कधीतरी बघून घ्या. आणि ही अनुरिमाने काय केलं, जगामध्ये 7 अशी उच्च अशी शिखर आहे, त्यातली 5 तिने सर केली. जेव्हा मी व्हिडिओ ऐकला तेव्हा, आता कदाचित सगळी केली असते. एक लक्षात घ्या
तिने फार महत्वाचं सांगितलंय जे आपल्याला आजच्यासाठी लागू आहे. ती म्हणते लोक डोक्यानी, मेंदूनी आणि हृदयानी अपंग असतात, शरीराने अपंग नसतात. आणि मी हृदयाने आणि मेंदूने हे सगळं सर केलं. अपंग मनुष्य अपंग नसतो, पण कॉमन मॅन आम्ही सगळेजण हे मेंदूने आणि हृदयाने अपंग असतो. इथे मी माझं बोलणं थांबवतो. आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊ. धन्यवाद कानोलकर साहेब. कोणाला काही प्रश्न आहेत तर विचारा. प्रश्न विचारायला कंजूसी करू नका. आपला एक प्रश्न इतर 10-15 जणांचा असू शकतो, त्यामुळे ते फार महत्वाचं असतं. आणि कठीणात कठीण प्रश्न विचारा, कारण मी तुम्हाला खूप टॉर्चर केलेलं आहे. आता तुम्ही मला टॉर्चर करायला हवं. भिकाजी बोला. म्यूट काढलाय का सगळ्यांचा? हो, आला तुमचा आवाज. सगळ्यांचं म्यूट एकाच वेळेला काढता येणार नाही, पण ज्यांना कोणाला बोलायचं असेल ते अनम्यूट करू शकतात स्वतःला. हॅलो, ज्यांना कोणाला बोलायचं आहे, प्रश्न विचारायचा आहे, त्यांनी आपल्या स्क्रीनवरचा माईक जो आहे तो अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हॅलो, कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? हॅलो, म्हणजे दाभोळकर साहेब. मनीष. हॅलो. हा, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का? नाही, अतिशय उत्कृष्टपणे जे काय त्यांनी विवेचन केलं आणि सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत. मला वाटतं बऱ्याच जणांना ह्याच्यामधून, आणि जे शेवटचं पण त्यांनी उदाहरण दिलंय, एवढं सुंदर, म्हणजे मानस शास्त्रामधलं किंवा आपण स्वतः ह्या अशा परिस्थितीमध्ये जो काही कोविडची आज आपण परिस्थिती अनुभवतो, गेले 2-2.5-3 महिने झाले असतील, आणि ह्याच्यातून आपण कशा पद्धतीने स्वतः स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं, त्याचप्रमाणे आपल्या उद्योगधंद्याचं, व्यवसायाचा त्याच्यामध्ये फायदा करून घेतला पाहिजे. कारण मानसिक स्ट्रॉंगनेस नसल्याशिवाय आपण बाकीकडे लक्ष वळवू शकत नाही. आणि मला वाटतं की आजही लोकसत्तेने सुद्धा ह्याच विषयावरती एक परिसंवाद ठेवलेला, आणि हाच विषय घेऊन सुद्धा रवींद्रजीने फार सुंदररित्या आपल्याला माहिती दिली. मला वाटतं सगळ्यांना फार सुंदर त्याच्यामधून उपयोग नक्कीच होणार आहे. मला फक्त एकच विचारायचं आहे की हे जे आपले गोल्स आहेत, गोल्स अचीव्ह करताना तुम्ही ही 4 उदाहरणं सांगितली, त्याच्याबद्दल थोडस आपल्याला, आता हे उद्योगधंदे आहेत त्यांना तो म्हणजे ही उदाहरण म्हणून सगळे झालेलीच आहेत, पण त्यांचं मनाचं सक्षमीकरण करण्याकरता त्यांनी नित्यनियमाने किंवा धंद्यासाठी त्याचा दररोजच्या वापरामध्ये कशा प्रकारे त्याचा उपयोग करावा? आपण वेळेचं जे व्यवस्थापन म्हटलेलं आहे, तर आपण धरूया की एकाकडे 13 तास व्यवसायासाठी आहे. आता तुम्ही मला म्हणालात की आपल्या प्रायोरिटीज ज्या आहेत ना गोलसेटच्या, तर त्याच्यात येत नाही. कारण आपण प्रायोरिटीज मध्ये कुटुंब आहे, स्वतः आहे आणि व्यवसाय आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण कुटुंबासाठी 1 तास दिलाय, डोळ्यांसाठी द्यायचा की, आणि आठवड्यातून एकदा अर्धा दिवस द्यायचा.
म्हणजे कुटुंब आणि घरातली मुलं बाळांना कधी मनातही वाटणार नाही की आपल्याला आपल्या घरातले वडील किंवा कर्ता पुरुष वेळ देत नाही. तर त्यामुळे काय होतं, आपल्याला एक मानसिक सुटसुटीतपणा येतो. आपण जेव्हा आपल्या स्वतःला वेळ देतो, हे पण फार महत्वाचं आहे की वेळ नाही या विषयातून बाहेर पडायचं. आणि त्याच्यानंतर जे 13 तास आहेत म्हणजे 780 मिनिटं आहेत ना, त्यातला प्रत्येक मिनिट आपण व्यवसायासाठी वापरायचा. आता व्यवसायाच्या वृद्धीसाठी जे सर्वांकडून केलं जात नाही आणि जे करण्याची गरज आहे ते सांगतो. सगळ्यात प्रथम म्हणून तर कोणाला म्हटलं अरे व्यवसाय वाढवायला पाहिजे तुला, तर तो म्हणतो कसा वाढवणार, माझ्याकडे 1 मिनिट पण पुरसत नाही, तर मी आणखी कसा व्यवसाय वाढवणार. मग त्यांनी त्या टाटाला आठवायचा आणि तो कसा वाढवता येतो ते सांगतो. मी साधारण एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकाच वर्षात मी एक असा ध्यास घेतला होता की समोरच्याला अशी चावी मारायची की तुझा इन्कम 1 वर्षात डबल झाला पाहिजे. आणि वर्षाच्या शेवटी मला ना पहिले 3 महिन्यातच एक जण येऊन सांगितलं की साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझा 3 महिन्यात बिझनेस 1.5 झाला. आणि आपले अमोलजी नेरुरकर आहेत, तसंच ते एज्युकेशन फील्ड मध्ये होते, त्यामुळे त्यांचा बिझनेस हा वर्षातून एकदाच वाढू शकतो. तर त्यांनी तो 3 महिन्यात 1.5 केला होता. दुसरा एक मला LICच्या कन्सल्टंट होत्या, म्हणजे ज्याला आपण एजंट म्हणतो, त्यांनी मला त्यांचा लेक्चर मी घेतला होता 4 एप्रिलला, म्हणजे मार्च एंड झाल्या झाल्या 4 दिवसात. आणि त्यांनी मला 11 महिन्यानंतर फोन करून सांगितलं की खानोलकर मी 190% धंदा केला गेल्या वर्षी आणि अजून 1 महिना आहे, त्यामुळे मी माझा गोल सेट पूर्ण करणार आहे, तुमचे आभार मानायला. आणि तिसरे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये होते. हे जे मी काही 13 तासाचं आणि माइंड बॉडी हार्ट सोलचं गणित सांगितलं, हे ज्यांनी सिरियसली घेतलं तो मनुष्यानी डबल बिझनेस केला. आणि त्याच्यानंतर अमोल नेरुरकर, आपल्याला आठवत असेल आपण जी एक बिझनेस कॉन्फरन्स केली होती, त्याच्यात मी धाडसानी विषयच असा ठेवला होता, डबल युअर इन्कम इन 1 इयर. तर लॉकडाऊनचा काळ वगैरे ना हे डोक्यातलं ती काढून टाकायचं. आणि मी जर यश प्राप्त नाही केलं तर त्याला पूर्णपणे मीच जबाबदार आहे, हे अगोदर मनाशी ठासून ठेवायला. एक्झॅक्टली. आणि हे जर ठासून ठेवलं आणि जर ह्या गोष्टीचा विचार केला की जेव्हा आम्ही बरं धंदा मनुष्य वाढवू शकत नाही का, त्याच्यावर येतो. एक म्हणजे माझं नवीन बिझनेसमॅनला सांगणं असतं की पहिले 5,000 किंवा 6,000 जरी कमवले ना की प्रथम एक तुम्हाला बॉय किंवा गर्ल बरोबर ठेवा. म्हणजे लेडी बिझनेसमॅन असेल तर तिने एक मुलगी आपल्या बरोबर ठेवायची असिस्टंट म्हणून, आणि जेंट्स बिझनेसमॅन असेल तर पुढचा ठेवा. म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही 5चे डायरेक्ट 15 करता, आणखी एक असिस्टंट घ्या, त्या 15चे 30 होते. आणि त्यामुळे 3 महिन्यामध्ये ह्याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे की तुम्ही जेव्हा मालक आणि बॉस बनता, तुम्ही जोपर्यंत तुमचे तुम्ही मालक असतात ना, आपण एखादं इन्शुरन्स एजंटचं उदाहरण घेऊया, तो म्हणतो नाही मला आज काही सकाळी काम नाहीये, मला 12 वाजताची मीटिंग, म्हणून तो 11ला उठणार का. पण त्याच्याकडे जर 2 एम्प्लॉईज असतील ना तर तो 8:30ला तयार होणार आणि त्या 2 एम्प्लॉईजना कामाला लावण्यासाठी आपण काम करणार आणि आपोआप धंदा होणार. त्याला जेव्हा डेलिगेट पॉवर्स म्हणतात, हा फार महत्वाचा भाग आहे. दुसरा एक खूप महत्वाचा भाग आहे, प्रत्येक बिझनेसमनने कितीही बिझनेसमध्ये व्यस्त असलं तरी दिवसाचा 1 तास हा निव्वळ बिझनेस डेव्हलपमेंटसाठी द्यायचा. जसं आपण कुटुंबाला देतोय ना, तसा फिक्स टाइम त्याच्यात बिझनेस पण नाही करायचा. समजा एखाद्या बिझनेसमॅनने ठरवलं की सकाळी ऑफिसला प्लॅनिंग करायचं, बरोबर, हा सगळी कामं करीन आणि 10 ते 11 वाजेपर्यंत किंवा 10:30 ते 11:30 पर्यंत मी फक्त बिझनेस डेव्हलपमेंट करणार. तर मी बिझनेसमॅनना सांगतो की एक मोठी डायरी घ्या, ज्याची 7 पानं असतात, रविवारचा पण पूर्ण पान, पूर्ण हा फुलस्केप पेक्षा मोठी, माझ्या हाता एवढी. आणि त्याच्यात तुम्ही आठवा ना पूर्वी कोणाकोणाशी धंदा केलाय, आठवून त्यांचे नंबर लिहा आणि त्यांना कटसी कॉल सुरू करा. आणि मग कोणतरी सांगतो अरे हल्ली मी पनवेलला नाही, मी ठाण्यात आलोय, तर मग कधी वेळ असेल तर सकाळी 12ची तुमची LICची मीटिंग जरी असली तरी सकाळच्या वेळेला त्यांना 9:30ला फोन करा, मी ठाण्यात आलोय, तुमच्याच जवळपास आहे, कुठे आहे तुमचं ऑफिस.
कारण जर तुम्ही डोंबिवलीहून किंवा दुसरीकडून जर विचारलं तुम्ही ठाण्याला येऊ का, तुम्ही आहात का, तर ते म्हणणार काय तसं काय अर्जंट नाहीये आणि मी पण तेवढा फ्री नाही. पण आपण जाऊन जर त्या व्यक्तीला भेटलो आणि त्याच्याबरोबर फक्त एक चहा किंवा कॉफी प्यायलो, तर तेवढ्यात त्याला आठवतं आपल्याला समोर बघून, थांब म्हणतो, बरं झालं लक्षात येत नाही हो तुम्ही बरेच वर्ष भेटला नाही, माझ्या मित्राला अमुक अमुक गरज आहे, आणि आपल्यासाठी बिझनेस ओपनिंग होतं. आणि हे फार महत्वाचं आहे. दिवसाचा 1 तास म्हणजे साधारण 10 दिवसात जे मी तुम्हाला डबल ज्यांनी बिझनेस केलेला आहे ना, त्यांनी मुख्य म्हणजे ही मेथड वापरलेली आहे की साधारण 8-10 दिवसानंतर तुमची अशी परिस्थिती होते की तुम्हाला कम्युनिकेशन साठी 1 तास पुरत नाही, तो तेव्हा 1.5 तास. नाहीतर बिझनेस ग्रो होणार नाही. बिझनेस ग्रो झाला पाहिजे आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग मॅन पॉवर आणि गॅझेट्स, ऑफिस. आपल्याकडे चांगली उदाहरणं आहेत, अबोल नेरुरकर सर ही धाडसी मोठी उदाहरणं आहेत. तर आणि त्यांनी पण फार सिस्टमॅटिकली आणि सगळं बिझनेस मॅनेजमेंटचा आधार घेऊन केलेली. तर ह्या 2 गोष्टी कराव्यात की आपल्याला मोटिवेट करण्यासाठी मॅनपॉवर ठेवावी आणि बिझनेस डेव्हलपमेंटवर काम करावं, हे कमीत कमी करा. मनीषजी. येस येस, परफेक्टली राईट, परफेक्टली राईट. थँक्यू सो मच, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? हॅलो, हा माईक अनम्यूट करता येतोय का सगळ्यांना? काही अडचण नाहीये ना? हॅलो, हा विकास पाटील सर. विकास, माईक अनम्यूट करा ना. हॅलो, विकास पाटील, माईक चालू करा. हा, केला, बोला. तुम्हाला काही प्रश्न आहे का? नाही, मला काही नाही. विकास पाटीलांबद्दल सांगू मी की तुम्हाला एक गोष्ट. हा, बोला बोला. विकास पाटील 67व्या वर्षी मानस सरोवर आणि कैलास मानस सरोवर पायी पदयात्रा तिकडे मी ह्याच्यावर येऊन आणि तेव्हा खरं त्याला एंट्रीच मिळणार नव्हती. कारण एक म्हणजे त्याच्या अगोदर त्यांना कार्डियक त्रास झाला होता आणि तेवढं वय मान्य नव्हतं, पण ते कसे बसे देवाच्या दयेने सटकले आणि त्यांनी ती पूर्ण केली कैलास मानस सरोवर यात्रा. आणि आल्यानंतर त्यांचं एक बोट काळनिळं पडलं होतं. आता मी त्याचा भाऊ आहे त्यामुळे मी हक्काने म्हटलं, अरे काय विकास, गरज होती काय करायची? तर त्यांनी मला काय उत्तर दिलं हे महत्वाचं आहे आजच्या दिवशी. त्यांनी मला सांगितलं, तू मला अनुरिमा सिन्हा दाखवली होतीस, ती का दाखवली? क्या बात आहे, वा, एवढी ताकद आहे ते अनुरिमा सिन्हा. हा विकास बोला. बर, हॅलो. आता मला आपले सहयोगचे अध्यक्ष राजाभाऊ पाटकरांचा आवाज ऐकू आला. पाटकर साहेब, आपल्याला काही प्रश्न आहे का? मला काही प्रश्न नाही, पण आता यांनी जे काही उच्च प्रतीच्या आत्मविश्वासाचं जे उदाहरण दिलं ते खरोखरच फार इफेक्टिव्ह होतं. यांनी जसं आत्मविश्वासाचं उदाहरण दिलं तसंच मला असं वाटतं की धंदा उद्योगासाठी पेशन्सची सुद्धा आवश्यकता असते. तर त्या संदर्भातलं सुद्धा कारण असं असतं की व्यवसायामध्ये तुम्हाला थांबायला लागतं, पेशन्स लागतात. कायम 12 महिने काय तुमचा व्यवसाय जोरात नसतो. त्यामुळे बराच तरुण वर्ग निराश होतो लवकर. तर त्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शनाचे आत्मविश्वास तर 100% पाहिजे. ज्याला धंदा उद्योग करायचा आहे त्याला आत्मविश्वासाची गरज आहेच, परंतु पेशन्सची सुद्धा गरज आहे असं मला वाटतं की त्या संदर्भात सुद्धा त्याचा अंतर्भाव त्यांनी करावा. कारण त्यांनी इतकं अप्रतिम आता म्हणजे जे काही त्यांनी आता 1 तासभर जे काही प्रबोधन केलं ते एवढं अप्रतिम केलंय. पण मला असं वाटतं की धंदा उद्योगामध्ये जे वर्षानुवर्ष 4 पिढ्या नोकरी पेशात घालवलेले जे कुटुंब असतात त्यांना जर प्रोत्साहित तरुणांना करायचं असेल ना तर लवकर ती निराश होतात एखाद्या बारीकशा घटनेने. तर त्या संदर्भात सुद्धा अंतर्भाव असावा असं मला आता हे ऐकताना थोडं जाणवलं. बरोबर. राजाभाऊ, आधी तुम्ही
माझं कौतुक केल्याबद्दल फार बरं वाटतं. हा, नाही आणि नाही, मी अप्रतिमच झालं. या पेशन्स बद्दल बोलतो मी. एक तर मी मगाशी सांगितलं की रिव्हर्स पिरॅमिड, उलट पिरॅमिड, की जेवढी मेहनत करणार त्या प्रमाणात तुम्हाला आपल्याला पहिलं 1 वर्ष 2 वर्ष रिटर्न येत नाही, पण ही मेहनत चालू पाहिजे. आणि आता राजाभाऊंनी म्हटलं की घरातून किंवा इतरांकडून जे नाउमेद करण्याचा जो भाग होतो, तर व्यावसायिकाला एक गोष्ट सांगितलंय की व्यवसायातले तुमचे मित्रमंडळी तुमच्यापेक्षा ना मोठे पाहिजे, अनुभवाने, व्यवसायाने. म्हणजे आपल्याला जर काही बाळकडू घ्यायचं असेल तर ते कोणाकडून घ्यायचं? ते फक्त तिथून घ्यायचं. कारण तिथून आता मगाशी मी तुम्हाला आपात जे काही अॅग्रो इंडस्ट्रीचं सांगितलं, तर ती इंडस्ट्री संपण्याचा काळ होता, पण त्या माणसामध्ये ती क्षमता होती की आपण ह्याच्यात कोणाकोणाशी बोलून काय रस्ता काढू शकतो. आणि त्यामुळे ना पेशन्स हा भाग असा आहे की आम्हाला लहानपणापासून एक ऑप्शन आहे की सर्व्हिस का व्यवसाय, की मानसशास्त्र सांगतं की मधला पूल पूर्णपणे तुटेपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. कारण व्यवसायात असल्यानंतर तुम्हाला वाटतं की मी नोकरी केली असती तर बरं वाटतं, आणि नोकरीत असताना वाटतं की मी व्यवसाय करू शकतो किंवा करू. तर हा आधी पूल नको मध्ये, जर मानसिक आधार पाहिजे तर, की तो एक मनाने पूल तोडायचा किंवा एक ठरवून टाकायचं. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, फार महत्वाची, या लॉकडाऊनच्या काळामध्ये माझे एक मित्र आहेत व्यावसायिक, ते म्हणाले मार्च मध्ये अण्णा मी 2.5 लाख पगार माझा देऊन टाकला म्हणजे. आणि त्यांचा एप्रिल मध्ये फोन आला की अण्णा मी आज बरोबर 30 तारखेला 2.5 लाख पगार देऊन टाकला. आता ह्याच्या मागे मला सांगायला आवडेल, मी जेव्हा वाशीला होतो तेव्हा खूप कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरचा माझ्याशी संबंध होता. तर त्यांची एक सिस्टीम होती, त्यांचा एक ग्रुप होता. का आपल्या त्या मापाच्या किंवा त्या विचारांच्या ग्रुप बरोबर का राहायचं, की त्यांच्या ग्रुपचं एक असं म्हणणं होतं की कुठचंही बिलचं पेमेंट आलं सिडकोचं की त्याचे 10% फिक्स डिपॉझिट करायचं, वाईट असायचं पेमेंट. पण त्यामुळे काय झालं, सिडकोचा जेव्हा स्ट्राईक झाला होता आणि 4 महिने कामकाज बंद होतं, तेव्हा ते 10% डिपॉझिट केलेला जो आधार होता ना, त्यामुळे ते मानसिकरित्या तुटले नाही. त्यांच्या कामगारांना अर्धे पगार देत होते, त्यांच्या पगारांची तेवढ्यातच दिवाळी झाली. आणि त्यांनी त्या ग्रुपमध्ये मी होतो आणि त्यांनी आभार मानले एकमेकांचे की वी आर ऑल हॅपी. त्याच्यात इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते. तर बिझनेसमनचं कसं आहे, सर्व्हिस मध्ये एक वेगळी सिक्युरिटी असते पगाराची आणि बाकी फंडाची वगैरे, तर ती बिझनेसमध्ये नाही आहे. तर सायमल्टेनियसली आपली सिक्युरिटी आपण तयार करायची. आणि ह्याच्यासाठी उत्तम उदाहरण जर घेणार असाल तर पूर्वीच्या काळात 1-1 रुपया जमवून आमच्या पालकांनी ब्लॉक घेतलेला आहे. तेव्हा काय 24 लाखाला वगैरे जर ब्लॉक घेतलेला असेल तर तो 10 रुपये 100 रुपये करून जमवून घेतलेला, आणि ती संस्कृती आपल्याकडून निघून गेली. पण व्यावसायिकाला आपली ज्याला ब्रीदिंग गॅप म्हणतो ना, मी 2-3 गोष्टी ह्या एकत्र सांगतोय. एक म्हणजे आपली संगत अशी पाहिजे की ज्याच्याकडून आपल्याला प्रॉपर बौद्धिक मिळेल, आपल्यापेक्षा सिनियर पाहिजेत, आणि अशी लोक म्हणजे राजाभाऊ पण स्वतः आहेत आणि ते नेहमी मदतीला आहेत, आपल्यामध्ये आहेत. दुसरं गोष्ट म्हणजे ना, थोडे पेशन्स एवढ्यासाठी पाहिजे की आपल्याकडे असं बघितलं जातं की एका वेळेला 2 किंवा 3 प्रकारचा धंदा केला सुरुवातीला. आपली जी काही मगाचं माइंड बॉडी हार्ट सोलचा आपण विचार केला, तो 3 मध्ये डिवाइड केला ना, तर कशातच यश नाही मिळणार. सगळी पॉवर जेव्हा एकाला लागेल तेव्हा त्याच्यात यश मिळणार आहे. आणि आता जर उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा मध्यंतरी एका एक्झिबिशन मध्ये एक मुलगा भेटला होता, कॉलेजचा 11वी करत होता आणि तो एक्झिबिशन मध्ये भाग घ्यायचा. त्यांनी सांगितलं माझी आई आजारी आहे, तिचं औषध पाणी करायचं आहे, घरात वडील नाहीये, मला हे दोन्ही करायला पाहिजे. आता इथे कळेल की पेशन्स त्याच्याकडे कशामुळे आले, परिस्थितीमुळे आले. तर हे मानसिकरित्या आपण आपली जबाबदारी ठरवायची.
आपण आता समजा गोल सेट करताना जर आपल्याला त्याचं टाइम बाउंड करता आलं नाही, तर कोणत्या तरी सिनियरचं मत घ्यायचं आणि आपल्याकडे सगळे एकमेकांना मदत करणारे. जर शेअरिंग नाही केलं, मनुष्य हा मूळ कल्पातला हे आधी लक्षात ठेवायचं. मी जर म्हटलं की माझा मी पुढे जाईन आणि माझा मी खचलो तर मी खचून जाईन, तर असं नाही. हा बघा, आपण ना एक वाईट गोष्ट मनाशी केलेली आहे की मला हे आवडत नाही, मला हे जमणार नाही, मला हे चालणार नाही, मी हे सहन करणार नाही. हा जो मी आपण वेगळा केलाय ना, हा वेगळा मानसशास्त्रातला विषय आहे. त्यामुळे काय करतो आपण, इतरांशी शेअर करणं कमीपणाचं समजतो आणि ते कधीही समजू नये. पण शेअर कोणाशी करा. मी तरुण मुलांच्या पालकांना सांगतो, 15 वर्षाच्या वरच्या, त्याचं एक इथे उदाहरण देतो, म्हणजे हे अगोदरचं उदाहरण बघतो की तुम्ही 15 वर्षानंतर मुलाला किंवा मुलीला मित्र किंवा मैत्रीण जर नाही बनवली आणि त्यांच्याबरोबरचं तुमचं शेअरिंग 15 वर्षापर्यंतच्या पालकांसारखं चढीवाजे चमचमचं सोडून नाही दिलं, तर ती मुलं आपल्या समवयाच्या मुलांकडे किंवा मुलींकडे जाऊन सल्ला घेतात आणि वाट. हे जितकं सोपं आहे तितकंच हे सोपं आहे की व्यावसायिकाने जर घरात व्यवसायाची मानसिकता नसेल तर तिथे चर्चा पण नाही करायची, तशा मित्रांमध्येही चर्चा नाही करायची. आपली जर मानसिक स्थिती ताजीतवानी आणि नेहमी उभारीची ठेवायची असेल तर आपल्यापेक्षा सिनियर्सची बोलायचं. आणि व्यावसायिकाला एक करायला लागतं, जेव्हा पहिला दिवस असतो ना व्यवसायाचा, तेव्हा तो ना दुपारपर्यंतचा गल्ला मोजतो आणि म्हणतो वा 750 रुपये जमा, आणि 2 दिवसांनी सांगतो चला आता आपल्याला ना 2000चा ऍव्हरेज गल्ला येतो असं करायला. पण एक 2 वर्षात असा क्षण येतो की 2000च्या 5 गिराईकांकडे तो लक्ष देत नसतो, जो त्याला एकेकाळी दिवसाचा गल्ला असतो. ही मनुष्याची मानसिकता आहे. आणि काही जे व्यवसायामधलं बाळकडू असलेल्या जी काही कम्युनिटी आहे, ज्याला आपण मारवाडी म्हणू, गुजराती म्हणू, ते एथिकल असतील असं नाही, पण ह्याची जाणीव असणं. तर त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक दिवस सकाळी उठल्यानंतर आजचा माझा नवीन दिवस आहे आणि आज मी फुल ऑफ एनर्जी आहे आणि मी आजच्या कामाला. आता ह्याचे किती पॉवर आहे ते तुम्हाला सांगतो. मी वाशीमध्ये एका माणसाकडून, मला त्या काळात 10,000 घ्यायचे होते, 80च्या दशकातली गोष्ट आहे, आणि पैसे मागणं हा माझा स्वभाव नाही. धंद्यातले पैसे मागायचे गुन्हा वाटायचा, मी लोन मागतो असं वाटायचं. तर मी व्हीटी स्टेशनला, चर्चगेटला जे रस्त्यावर पुस्तकं असायची त्याच्यात एक पुस्तक होतं, व्हॉट दॅट इज नॉट टॉट इन हार्वर्ड स्कूल ऑफ बिझनेस. म्हणजे हार्वर्डच्या बिझनेस स्कूलमध्ये जे नाही शिकवत ते ह्या पुस्तकात आहे. मी फार अट्रॅक्ट झालो त्या पुस्तकाला. आणि ट्रेनमध्ये येताना, तेव्हा ट्रेनमधला लाईट ना वाचता येण्यासारखा नव्हता, ते पिवळे छोटे लाईट होते, पण त्या लाईटमध्ये मी पहिली फक्त 1.5 पानं वाचली. त्याच्यानंतर ते पुस्तक मी फार नंतर काही वर्षांनी वाचलं, पण त्या 1.5 पानामध्ये मला वाशीच्या पैशाचं उत्तर मिळालं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ठरवलं आजचा अजेंडा 10,000 रुपये. असं मी कधीच लाईफ मध्ये ठरवलं नव्हतं. मी मोटरसायकलने वाशीला गेलो, पहिलं क्वारीवर गेलो, क्वारीवर तो नव्हता, तिथून त्याच्या वर्कशॉपला गेलो, इथे तो नव्हता. नॉर्मल कोर्समध्ये मी काय केलं असतं की आम्हाला भेटला नाही म्हणून नाद सोडला. त्याच्यानंतर त्याच्या ऑफिसला गेलो, तिथे त्याचा मेवणा होता. नॉर्मल कोर्समध्ये मी काय केलं असतं, त्याच्या मेवण्याला मी सांगितलं नसतं. कितीतरी सोपं आहे, सगळं मानसिकता आहे की मेवण्याला कसं सांगायची गोष्ट. पण त्या दिवशी मी ठरवून गेलो होतो की मला 10,000 घेऊन यायचे, आणि मी त्याच्या मेवण्याला सांगितलं की बाबा रे, फार अर्जंट काम आहे माझं कुमारकडे आणि तो मला आज भेटलाच पाहिजे. तर तो पण माझ्याबरोबर शोधायला लागला. मग आम्ही घरी आलो त्याच्या, तर ती वहिनी पण ओळखत होती, तर तिला म्हटलं फार अर्जंट काम आहे आणि आज मला कुमार भेटलाच पाहिजे. बघा, मी जो रवींद्र ओरिजिनल होतो ना, तो एक तर मी हा अजेंडा घेऊन गेलो नसतो, दुसरं त्याच्या मेवण्याकडे बोललो नसतो, त्याच्या बायकोही काय कारण नाही सांगितलं पण हिंट दिली, आणि असं करून दुपारी 3 वाजता तो कुमार मिळाला. आणि त्याला कुठून कळलं होतं खानोलकर शोधतोय म्हणून.
आणि त्या दिवशी मी त्याच्याकडून 7,000 रुपयाचा चेक आणला. तो पहिला आणि शेवटचा. माझे 10,000 नाही आले, पण मी आज 10,000 म्हणतोय, पण ते कदाचित आताचे 1,00,000 असतील, जास्ती असतील. पण बरोबर ही जी कानोलकर हा बोला. साधारण 6:15 होऊन गेलेत. नाही मग ते एक काम करा, तुम्ही तुमचा नंबर सांगा, म्हणजे ज्यांना कोणाला प्रश्न असतील ते तुम्हाला फोनवरती प्रश्न विचारून त्यांचं हे करून घेऊ शकतील. कारण काय आता काही लोकांनी इथून म्हणजे हे पण केलं, एक्झिट पण 42 केलं. झालेले आहेत 51चे. बरोबर. हो 51 होते अगोदर तेच. तर तुमचा नंबर फक्त द्या. राजा भाऊ एकदम कॉन्सन्ट्रेट उत्तर का नाही दिलं त्याच्यासाठी वेगळं आपल्याला बोलायला पाहिजे, पण आजूबाजूच्या ठीक आहे, 2 ठीक गोष्टी आहे, मी ठीक आहे. सांगितल्या त्याच्यात. आणि माझा नंबर आहे 9322511319. परत सांगतो 9322511319. आणि जर कोणाला नंबर हरवला तर डोंबिवली कुडाळ देशकर विचारायचं. आपण सगळं एक फॅमिली आहोत, एक कुटुंब आहोत, त्यामुळे कधी कोणी कोणासाठी अवेलेबल आहे. बरं, वेळेअभावी आपल्याला आज हा कार्यक्रम आपल्याला आता थांबवावा लागतोय. पहिलं थांबवायच्या अगोदर आज जेवढे म्हणजे आज खरं सांगायच्या आनंदाची गोष्ट, काल 48 पार्टिसिपंट्स होते, आज 51 पार्टिसिपंट झाले. त्याच्यामुळे आपण 50शी पार केली. त्याचबरोबर उद्योजक संघातर्फे जेवढ्या सगळ्यांनी हे सेशन अटेंड केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि खानोलकर साहेब तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या अनुभवाचे अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करून त्यांच्या मनातले विषय नक्की तुम्ही समजून त्यांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मीटिंग बंद आहे. मीटिंग बंद. हा मीटिंग. अभिषेक थँक्यू. 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 थँक्स काका. ऑफ कर. नाही ते माझं व्हिडिओ ऑफ केलं. ओके थँक्यू. कोण